करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या जुन्या नाक्याजवळ श्री साईबाबांचं मंदिर आहे। मंदिर आणि श्री साई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 1 वर्ष आड कोल्हापूर ते शिर्डी अशा पायी दिंडी आणि पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यंदा सोहळ्याचं 12वं वर्ष आहे। 14 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या 13 दिवसांच्या कालावधीमध्ये हा सोहळा संपन्न होणार असल्याचं दिंडी आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख दीपकराव पाटील यांनी सांगितलं। या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी श्री साई चॅरिटेबल ट्रस्टशी संपर्क साधावा असं आवाहन संयोजक मधुकर राबाडे यांनी केलंय। 14 सप्टेंबर रोजी कळंबा इथल्या साई मंदिरापासून या दिंडी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। कसबा बावडा, वाठार, येवले फाटा, मसूर रोड, रहिमतपूर, पळशी, सुपा, न्हावरा, शिरूर, बेळेवाडी, नारायण गव्हाण, चास, नांदगाव, गुहा, कोल्हार बुद्रुक ते शिर्डी असा या सोहळ्याचा मार्ग असणार आहे। चॅरिटेबल ट्रस्ट कळंबा साई मंदिर इथून आम्ही कोल्हापूर ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचं प्रस्थान 14-9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता आम्ही इथून प्रस्थान करणार आहोत। ही पायी पालखी आमची 2002 पासून सुरुवात केलेली पालखी 9 ते 10 लोकांनी सुरुवात केलेली पालखी आज 200च्या आसपास साईभक्त त्यात भाग घेऊन प्रवास चालू करतात। ही आमची पालखी कराड, मसूर, मोरगाव, शिरूर, नगरमार्गे शिर्डीला पोचते। 13 दिवसाचा हा प्रवास आहे। सकाळी पहाटे 5 वाजता नित्यनेमाने अंघोळ करून साईबाबांना अभिषेक घालून पालखी चहा नाश्ता करून पालखी आमची प्रस्थान करते। 8:30च्या आसपास नाश्ता असतो आमचा। 12 वाजता प्रसाद असतो। 12 नंतर विसाव असतो। दुपारी 4ला परत बाहेर प्रवास चालू असतो आमचा पायी पालखी प्रवास आणि संध्याकाळी 7 वाजता आमचा प्रवास मुक्कामी ठिकाणी पोहोचतो। तिथे गेल्यानंतर आमचे कीर्तन, भजन असं आमचं बरेच उपक्रम चालू असतात। जेवढं होत आहे तेवढं साई भक्तांना आम्ही या पायी पालखीत सहभागी करण्याचे आवाहन करीत आहोत। तरुण पिढी भक्तिमार्गात राहावी यासाठी कोल्हापूर ते शिर्डी या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जात असल्याचं संयोजक प्रकाश सांगावकर यांनी सांगितलं। कोल्हापूर ते शिर्डी म्हणजे कळंब्यातून जे पायी दिंडी आपली निघते त्यामध्ये जास्तीत जास्त आपले तरुण मुलं त्यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांना अध्यात्मात आणून व्यसनमुक्ती कशी होईल याचा आम्ही जास्तीत जास्त प्रचार करतो पायी दिंडीमध्ये आणि तरुण मुलं तशी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि आमची पायी दिंडी आम्ही शिस्तबद्ध आता चालू केलेली आहे। पत्रकार परिषदेला बाजीराव पवार, समर्थ माने, शेखर पाटील, संग्राम पवार, बबलू रसाळ, टीनू भांदिगरे यांच्यासह साई भक्त उपस्थित होते।